सुरुवात करूया स्पीड न्यूजला। राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले। मनसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केले। ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचं स्वागत झालं। राज ठाकरे शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये उतरले आहेत। हॉटेलमध्ये मनसेनेते बाळा नांदगावकरांनी त्यांचं स्वागत केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं औरंगाबादमध्ये दाखल होताच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। मनसैनिकांमध्ये यावेळी एकच उत्साह जल्लोष पाहायला मिळाला। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं। औरंगाबादमधील क्रांती चौकात राज ठाकरेंचं मनसैनिकांकडून स्वागत करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं जंगी स्वागत झाले। क्रांती चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला राज ठाकरे यांनी अभिवादन केलं। औरंगाबाद येथे दाखल होताच राज ठाकरेंचं रस्त्यावरच कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। पुष्पगुच्छ देऊन राज यांचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। अमित ठाकरे सभेच्या तयारीवर पूर्ण लक्ष ठेवून होते। औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाची त्यांनी पाहणी केली। विशेष म्हणजे पक्षातील बड्या नेत्यांऐवजी स्वतः अमित ठाकरेच सगळ्या तयारीची पाहणी करत होते। सभेच्या तयारीत कोणतीही कसर राहू नये याकरता त्यांचे प्रयत्न होते। औरंगाबादमध्ये 1 मेला होणाऱ्या मनसेच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली। या पार्श्वभूमीवर रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात आली। एमआयएमचे असादुद्दीन ओवैसी यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला। सध्या राज्यात 2 भावांचं भांडण सुरू असल्याचा टोला ओवैसींनी लगावला। राज आणि उद्धव यांना हा टोला होता। तसंच देशात मुस्लिमांना सामूहिक शिक्षा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याचं ओवैसी म्हणाले। राज ठाकरेंच्या सभेला मुद्दाम परवानगी देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं। त्या इफ्तार पार्टीला असादुद्दीन ओवैसी यांनी उपस्थिती लावली होती। राज ठाकरे यांच्या सभेच्या प्रचारासाठी औरंगाबाद शहरात सभेचे बॅनर असलेल्या ऑटो फिरणार आहेत, म्हणजेच रिक्षा फिरणार आहेत। या प्रचार ऑटो समोर अमित ठाकरे यांनी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। औरंगाबादच्या होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला 1 दिवस उरलेला आहे। आता शिवसेना आणि मनसे यामध्ये शहरात पोस्टर वॉर बघायला मिळालं। शहरात ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते त्याच्याच बाजूला शिवसेनेचे पोस्टर लागले। पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही असं लिहिलं गेलंय। राज ठाकरेंच्या औरंगाबाद इथल्या सभेचा आणखी एक टीझर मनसेनं जारी केला आहे। राज ठाकरेंची सभा होणार आहे त्याआधी हा टीझर प्रदर्शित झालाय। 3 तारखेपासून भोंग्यांविरोधात मनसे अधिक आक्रमक होणार आहे। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। मनसेनं राज्यात 2000 वकिलांची फौज तयार ठेवली आहे। येत्या काळात कायदेशीर संघर्षाला तोंड देण्याकरता ही वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे। राज्यात कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास पक्षाकडून वकील दिले जाणार आहेत। शिवसेनेला काय झालं कळत नाही, सतत मनसेवर टीका करत आहे अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं ते नव पुरोगामी झाले आहेत अशी खोचक टीका ही देशपांडेंनी केली। राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं निमंत्रण देणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांनी आमच्याकडे दिवाळी, गुढीपाडवा, होळी, गणपती दर्शनासाठी यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केलं। अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांना सोंगाडे असं म्हटलं होतं। यावर बोलताना अभिजित पानसे यांनी या सूर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचं म्हटलंय। उद्याच्या सभेत सगळ्यांची फाडाफाड होईल असं अभिजित पानसे म्हणाले। औरंगाबाद हे शिवसेनेचं असून संभाजीनगर हे मनसेचं आहे असं पानसे म्हणाले। शरद पवारांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना लक्ष्य केलंय। राज्यात जात धर्माचा वापर करून लोकांना आणखी मागे घेऊन जायचा प्रयत्न सुरू आहे। जे मूळ प्रश्न आहेत ते बाजूला सारून धार्मिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। केवळ सगळ्यांना मूलभूत प्रश्नांपासून बाजूला सरण्याचा प्रयत्न सुरू आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले। मुंबईमध्ये आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या सभेवर टीका केली। सभा सगळ्यांनी कराव्यात, मात्र सभेतून प्रबोधन करावं असा सल्ला त्यांनी दिला। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंच्या सभेवर टीका केली। मनसे भाजपच्या उधारीवर सभा करत असल्याचा टोला पेडणेकरांनी लगावला। तसंच राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेवरही पेडणेकरांनी निशाणा साधलेला आहे। मनसेच्या भूमिकेमुळे आरती आणि भजनावरही रोख आलाय असा टोला त्यांनी लगावला। राज ठाकरेंच्या सभेवर एकनाथ खडसेंनी टीका केली आहे। राज ठाकरेंच्या सभेत वाढत्या महागाईवर प्रहार करावा असा खोचक सल्ला खडसेंनी दिलाय। राज ठाकरे ना विरोधी पक्षात आहेत ना सत्तेत आहेत तरीही त्यांनी महागाईवर बोलावं असं खडसे म्हणाले।
आमदार गोपीचंद पडळकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांनंतर पडळकरांनाही आता केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे। यापूर्वी पडळकर यांच्यावरही हल्ला झाला होता, त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा देण्यात आली आहे। पडळकर हे पवारांविरोधात वारंवार भूमिका घेत असतात। राज्यातील सामंजस्याचं वातावरण बिघडू देऊ नका, एकत्र येऊन राज्यासमोरची आव्हानं परतवून लावू असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलंय। तसंच शनिवारी असलेल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या। हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली। शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांशी ऑनलाईन मार्गदर्शन करताना ते बोलत होते। गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेकडून शिवसेनेला सातत्यानं लक्ष केलं जाते। त्या पार्श्वभूमीवर संपर्क प्रमुखांशी संवाद असताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं। भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। बलात्काराच्या आरोपाप्रकरणी गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयानं फेटाळून लावला। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानं गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार आहे। दरम्यान गणेश नाईक परदेशात जाऊ नयेत याकरता नवी मुंबई पोलिसांनी सगळ्याच एअरपोर्ट आणि प्रशासनाला अलर्टच्या सूचना दिलेल्या आहेत। सूत्रांकडून ही माहिती मिळते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या अमरावतीच्या राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली। राणा दाम्पत्याचा निकाल न्यायालयानं सोमवारपर्यंत राखून ठेवलेला आहे, त्यामुळे राणा दाम्पत्याला जेल होणार की बेल याचा फैसला सोमवारी होणार आहे। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामिनाकरता हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं। अमरावतीत राणा दाम्पत्याच्या निवासस्थानी युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं। राणा यांची निर्दोष मुक्तता व्हावी यासाठी हनुमानाला साकडं घालण्यात आलं। हनुमान चालीसा पठण करायची असेल तर तुमच्या घरी करा असा टोला अजित पवार यांनी राणा दाम्पत्याला लगावला। लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, हनुमान चालीसावरून राजकारण करू नये असा सल्ला अजित पवारांनी राणा दाम्पत्याला दिला। भोंग्यांवर जे नेते बोलतात त्याचे काही खरे आहे का असा टोला अजित पवारांनी राज यांना लगावला। निवडणुकीमुळे धार्मिक वाद निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे असा सल्लाही राज ठाकरेंना दिला। शाहू महाराज कृतज्ञता पर्व 18 एप्रिलपासून सुरू आहे। शाहू महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। त्या काळात विकासाचा भोंगा शाहू महाराजांनी शाहू मिलच्या माध्यमातून वाचवल्याचं सतेज पाटील म्हणाले। मशिदीवरील भोंग्यांसह विविध राजकीय मुद्द्यांवरून सध्या राजकारण तापलंय, त्यात पोलीस दलाची कसोटी लागतेय। यावर बोलताना पोलिसांसाठी सगळाच काळ हा कसोटीचा असल्याचं मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलं। आजचं वातावरण खराब आहे असं म्हणणं योग्य नाही असंही पांडे म्हणाले। आधी झेंडा बदलला, गुजरात दौऱ्यानंतर मोदींचं कौतुक केलं, काही काळानंतर पुन्हा मोदींवर टीका केली, पक्षाची धोरणं वेळोवेळी बदलली आहेत अशी बोचरी टीका भास्कर जाधवांनी राज ठाकरेंवर केली। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केला। संयुक्त महाराष्ट्र कला दालनाची रंगरंगोटी करण्यात आलेली नाही याकडे त्यांनी पत्र पाठवून लक्ष वेधलं। भाजपमध्ये न्याय मिळत नसेल म्हणून नारायण राणे यांना रडू कोसळलं असा चिमटा राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढला। तर नारायण राणे काय कुणीही काहीही वक्तव्य केलं तरी हे सरकार 5 वर्ष पूर्ण करेल असं आव्हानही मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे। आमदार श्वेता महालेचा नवरा पैशांसाठी राज्य सरकारच्या मंत्र्यांचे पाय चाटतो असं म्हणत एकच खळबळ उडवून दिलेली आहे। त्यामुळे शिवसेना आमदाराच्या या प्रतिक्रियेनंतर बुलढाणा जिल्ह्यात नवा राजकीय युद्ध छेडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा शासकीय असतानाही विक्री प्रक्रिया राबवल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयानं अधिकाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत। सहाय्यक जिल्हा निबंधक, भूमी अभिलेख अधीक्षक आणि प्रांतांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। खरेदीचे दस्त करताना उषा मंगेशकर यांच्या बोगस सह्या झाल्याचाही संशय आहे। हिंगोलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय। राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी मुंबईमध्ये शिवबंधन बांधून घेतलं। यावेळी हिंगोलीचे शिवसेनेचे नेते उपस्थित होते। लातूर जिल्ह्यामध्ये भोंगा लावण्याकरता 350 जणांनी परवानगी घेतली। जिल्ह्यात 700 मशिदी, 1200 मंदिरांची नोंद आहे। यातील केवळ 350 जणांनीच परवानगी घेतली आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने भोंगे आणि त्यांच्या आवाजावर जी नियमावली दिली आहे त्याच नियमावलीचं पालन करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं।
मुंबई कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत 27 किलो ड्रग्ज जप्त केले। अमेरिकेतून मुंबईत ड्रग्जची तस्करी केली जात होती। कुरिअरद्वारे तस्करी करताना ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपीला कस्टम विभागाने अटक केली असून आरोपीच्या घरात सर्च ऑपरेशन केल्यानंतर 20 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला। व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या घरावर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली आहे। मुंबई आणि पुण्यात ही छापेमारी सुरू आहे। येस बँक DHFL या घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे। सिल्वर ओकवर हल्ला प्रकरणामध्ये 3 ST कर्मचाऱ्यांच्या नियमित जामीन अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला। विशेष बाब म्हणजे की या तिन्ही कामगारांच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी आपला विरोध दर्शवला नाही। संपात सहभागी झालेल्या मनमाड आगारातील 59 कामगारांवर करण्यात आलेली बडतर्फीची कारवाई आज मागे घेण्यात आली असून कारवाई मागे घेतल्यानंतर ST कामगारांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून जल्लोष केला आणि त्यानंतर सगळे कामगार कामावर रुजू झाले। मनमाड आगारातील सर्व कामगार कामावर रुजू झाले असल्यामुळे ST फेऱ्यांमध्ये वाढ झाली। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी इथल्या 12 वर्षाच्या मुलीचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला। या मुलीवर अमरावतीच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते। जिल्ह्यात 19 मार्च नंतर कोरोनामुळे हा पहिला मृत्यू झाला असून जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे। बीड जिल्ह्यात मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना आणि MREGS या सिमेंट रस्त्याचा बोजवारा उडत असल्याचं समोर आलंय। 8 दिवसांपूर्वी केलेला सिमेंट रस्ता हाताने उकरत आहे। तसंच मानन हा रस्ता मोठमोठे दगड टाकून करण्यात आलाय। त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता याकडे सरकारने लक्ष द्यावं अशी गरज व्यक्त होतीये। सांगलीत रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे। पालिकेने याकडे लक्ष द्यावं। दलित महासंघाने खड्ड्यांमध्ये अर्धनग्न उभं राहून अनोखं आंदोलन याकरता केलं। तरी रस्ता बनवणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करून ब्लॅकलिस्टमध्ये त्याला टाकावं अशी मागणी जोर धरते आहे। मार्चमध्ये झालेल्या अधिवेशन काळात शेतकऱ्यांचं थकीत असलेलं वीज बिल शेतकऱ्यांनी भरलं नाही तरी शेतकऱ्यांचे वीज कापू नये असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले। त्यानंतर वीज तोडणी थांबवली असून तोडलेली वीज नव्यानं जोडून दिल्याची माहिती अमरावती ग्रामीणचे कार्यकारी अभियंता देत आहेत। मात्र मार्च नंतर वीज जोडणी केली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। देशात उष्णतेची लाट असून उष्णतेच्या लाटेने 122 वर्षांचा विक्रम मोडला। 122 वर्षांनंतर देशात सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलंय। एप्रिल महिन्यामध्ये सरासरी तापमानात वाढ झाली असून वायव्य भारतातलं मासिक सरासरी तापमान 35.09 इतकं असून मध्य भारतातलं मासिक सरासरी तापमान 35.09 इतकं झाल्याची माहिती मोहोपात्रा यांनी दिली। भारतात सध्या जवळपास सगळ्याच ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे। येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा 50 अंशांवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मे महिना हा वर्षातील सगळ्यात उष्ण महिना असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यासाठी उन्हाळा तापदायक ठरत असून राज्यात उष्णतेची लाट कायम असल्याचं दिसतंय। विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली असून उत्तरेतल्या गरम वाऱ्यांमुळे लोकांची होरपळ सुरू आहे। पुढचे काही दिवस तापमानाचा पारा वाढताच राहील असं हवामान विभागानं सांगितलंय। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये तब्बल 46.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होत असून उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झालेत। मागील काही दिवसांपासून तापमान चांगलंच वाढलंय। या वाढत्या तापमानाचा परिणाम पर्यटनावरही होतोय। यामुळे सेवाग्राम आश्रमातील पर्यटकांची संख्या घटल्याचं दिसतंय। मागील 3 दिवसांपासून वर्ध्याचं तापमान 45 अंशांच्या घरात आहे। यामुळे सगळीकडे लाही लाही होताना दिसतेय। मालेगावच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। मालेगावचा पारा 43.5 अंशांवर गेला। या उष्णतेच्या लाटेमुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील इतर गावांमधल्या जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। बदलापूरमध्ये महानगरच्या पाईपला आग लागली होती। रस्त्याच्या कडेला हे महानगर गॅसच्या पाईपचं बंडल ठेवण्यात आलं होतं। उन्हामुळे ही आग लागल्याची माहिती आहे। त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झालंय। जळगावातील मंगळूर आणि शिरूर इथं आग लागल्याच्या घटना समोर आल्यात। विजेच्या तारा तुटल्यानं आग लागली। आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतातील खत आणि चारा जळून खाक झालाय। गोठ्यातील 3 गुरंही भाजली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात 2 बैलांची झुंज बघायला मिळाली। तासभरापेक्षा जास्त दोन्ही बैल एकमेकांशी भिडले। भर रस्त्यातच दोन्ही बैलांची झुंज सुरू होती। कोणताही बैल माघार घ्यायला तयार नव्हता। त्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती। अखेर थकल्यामुळे दोन्ही बैलांनी माघार घेतल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला।
यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये सध्या पर्यटकांना वाघाचे हमखास दर्शन होते, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते। टिपेश्वर अभयारण्यातील वाघीण आर्ची आणि तिचे 3 बछडे पाणवठ्यावर आढळून आले। त्यानंतर काही पर्यटकांनी ते क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केले। पाण्याच्या टाकीत धमण जातीचा साप पडला होता। पाण्याच्या शोधात साप आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सर्पमित्रानं सापाला सुखरूप बाहेर काढलं, त्यानंतर सापाला जंगलात सोडण्यात आलं। अंबरनाथमधील शिवगंगा परिसरातील इमारतीच्या टाकीत साप पडला होता। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यामध्ये रविवारी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। याच अनुषंगाने सगळी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे। सोलापूर लोहमार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरण ही कामं पूर्ण होईपर्यंत इंद्रायणी एक्सप्रेस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली आहे। सोलापूर विभागातील भाळवणी ते भिगवण या लोहमार्गावरील 27 किलोमीटरचं दुहेरीकरण पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे दुहेरीकरण विद्युतीकरण ही कामं पूर्ण होईपर्यंत इंद्रायणी गाडी बंद ठेवण्यात येणार आहे। पोलीस ठाण्यातच जामीन करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक कारवाई तहसील कार्यालय अंबेजोगाई इथं करण्याकरता 25,000 रुपये लाचेची मागणी करणारे अंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस नायिकाला 15,000 रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली। यामुळे पोलीस दलात खळबळ उडालेली आहे। जिल्ह्यात येणाऱ्या पार्सलवर कडी नजर ठेवण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत, त्यामुळे कुरिअरद्वारे अवैध वस्तूची देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करण्यात येते आहे। भंडाऱ्यातून ही बातमी आहे। जेसीबी चोऱ्याच्या प्रकरणामध्ये बारामती तालुका पोलिसांनी अखेर छडा लावला। या प्रकरणी पोलिसांनी सौरभ चव्हाण आणि संतोष घाटगे या दोघांना अटक केली। बारामती न्यायालयाने या दोघांना 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। वीज चोरीवर नियंत्रणासाठी महावितरणने वाशिम जिल्ह्यात मोहीम सुरू केली आहे। गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 6 उपविभागांमध्ये 718 ठिकाणी 3,24 लाखांची वीज चोरी पकडण्यात आली असून 152 वीज चोरट्यांवर विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। चंद्रपुरामध्ये बँकेबाहेर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार स्थानिक रामनगर पोलीस स्टेशनला करण्यात आली। यानंतर रामनगर पोलिसांनी रामनगर रेकॉर्डवर असलेला वाहन चोर अतुल राणा याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने वाहन चोरीची कबुली दिली। त्याच्या घराची झडती घेतली असता 6 दुचाकी वाहनं आढळून आलेली आहेत। नंदुरबार ते खांडबारा रस्त्यादरम्यान कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले। अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की धडकेनंतर दुचाकीनं तात्काळ पेट घेतला। या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती। दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यांमधून केमिकल चोरीचे अद्यापही प्रकार सुरूच आहेत। एमक्युअर फार्मास्युटिकल या कंपनीमधील पॅलेडियम ऑन कार्बन या सुमारे 12,54,000 रुपये किमतीच्या रसायनाची चोरी झाल्याची घटना घडली आहे। अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दुचाकी वाहनावर प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करत असताना अकोल्यातील खदान पोलिसांनी गोरक्षण रोडवरील व्हीएचबी कॉलनी मैदान परिसरात एकाला ताब्यात घेतला आहे। या कारवाईत 59,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई खदान पोलिसांनी केली आहे। महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून दुचाकींच्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरातच्या सीमावर्ती भागातून महाराष्ट्रातल्या आणि गुजरातच्या काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली। यात 5 आरोपींकडून 10,80,000 किमतीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले अडखळ गावात सगळ्या धर्मातल्या लोकांकरता इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। मशिदीसमोर इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। या इफ्तार पार्टीला सर्व धर्मियांकडून उपस्थिती होती। मुंबईत राष्ट्रीय मूकबधीर क्रिकेट संघटनेच्या वतीनं आयपीएलच्या धर्तीवर क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। 8 दिवस चाललेल्या या सामन्यांमध्ये देशातल्या जवळपास सगळ्याच राज्यांच्या संघांनी भाग घेतला होता। मूकबधीर दिव्यांग मुलांच्या या क्रिकेट स्पर्धांना मोठा प्रतिसाद लाभला। मुंबईत इस्लाम जिमखान्यावर अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्र मूकबधीर क्रिकेट टीमनं बाजी मारली। भिवंडीतील वज्रेश्वरी मातेच्या दर्शनाला नाशिक जिल्ह्यातून 90 बैलगाड्या घेऊन भाविक दर्शनासाठी येत असतात। आगरी बांधवांची ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली गेलेली आहे। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
स्पीड न्यूजमध्ये पुन्हा स्वागत. वळूया पुढच्या बातम्यांकडे. ईडीनं मोबाईल कंपनी शाओमी टेक्नॉलॉजी इंडियावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ईडीनं शाओमी इंडिया कंपनीचे 5,551 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. रॉयल्टीच्या नावात पाठवलेल्या व्यवहारामध्ये फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याचं ईडीच्या तपासात समोर आलंय. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. बॉलिवूड स्टार कियारा अडवाणी नुकतीच GQच्या रेड कार्पेटवर एकदम स्टायलिस्ट अंदाजात बघायला मिळाली. कियारानं या लुकमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. कियाराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आता मोठ्या अडचणीत सापडली आहे. आयकर विभागानं जॅकलिनच्या विरोधात आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई करत तिची संपत्ती जप्त केली आहे, ज्यात तिच्या 7.12 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सचाही समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये फसलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात आयकर विभागानं केलेली ही मोठी कारवाई आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शेर शिवराज या चित्रपटाला चित्रपटगृहातील स्क्रीनिंगसाठी प्राईम टाईममध्ये स्थान मिळालेलं नाही. या मुद्द्यावर बरेच मराठी कलाकार व्यक्त होत आहेत. त्यानंतर आता चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर यानं सुद्धा खंत व्यक्त केली आहे. या सगळ्या वेगवान घडामोडींसह बुलेटिनमध्ये म्हणजे स्पीड न्यूजमध्ये इथे थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत. टाक्या भरल्यात, मात्र चोरीच्या भीतीनं त्या टाक्या जमिनीमध्ये लपवून ठेवल्यात. वाशिमच्या मनोरामध्ये बुलडाणा अर्बनचे धान्य गोदाम फोडून तुरीच्या पोत्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. धान्य गोदामातून चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. रमजान ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे. त्याच पार्श्वभूमीवर मालेगावात जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली. सण शांततेत साजरे करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.